काय सांगाल आज भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष या ठिकाणी बनलेला आहे आणि दुसरीकडे वंचितचा अध्यक्ष आहे, काय सांगाल? नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. आता अनेक दिवसापासून चांदूर रेल्वे शहरामध्ये उपाध्यक्ष कोण होणार याची प्रतीक्षा आता संपलेली आहे. आता या ठिकाणी आज उपाध्यक्षाची चांदूर नगरपरिषदेमध्ये निवडणूक पार पडलेली आहे आणि नगरपरिषद सभागृहात निवडणूक पार पडली असता या ठिकाणी नवनिर्वाचित उपाध्यक्ष म्हणून बच्चू उर्फ प्रमोद हरगोविंद वानरे हे या ठिकाणी उपाध्यक्ष चांदूर रेल्वे शहरात बनलेले आहे. तर अशाच वेळी त्यांच्यासाठी उपाध्यक्ष बनले असता अक्काताई उर्फ अर्चनाताई रोटे आपल्यासोबत आहे. त्या सुद्धा नवनिर्वाचित नगराध्यक्ष धामणगाव रेल्वेचे आहे आणि तसेच भारतीय जनता पार्टीचा गटनेता पप्पू उर्फ निलेश भालेराव हे सुद्धा या ठिकाणी नवनिर्वाचित पद स्थापन झालेली आहे. तर यावेळेस पदग्रहण या ठिकाणी केले असता बच्चू उर्फ प्रमोद वानरे यांनी. तर त्यापूर्वी आपण आपल्यासोबत ताई आहे. ताई, प्रथम मला तुमचं एमबी न्यूज मध्ये स्वागत आहे. काय सांगा आज भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष या ठिकाणी बनलेला आहे आणि दुसरीकडे वंचितचा अध्यक्ष आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी संपूर्ण चांदूरवासियांचे आभार मानते की त्यांनी इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मतं दिली आणि आमचे 11 नगरसेवक सुद्धा निवडून आणले. त्याच्यामुळे जनतेने आमच्यावर मेजॉरिटीने विश्वास टाकलेलाच आहे आणि आज इथे बच्चू वानरे उपाध्यक्ष झाले. त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करते. आमचे गटनेते आहे पप्पू भालेराव, त्यांचं पण अभिनंदन करते. आणि ही आमची टीम जी आहे भारतीय जनता पार्टीची 11ही नगरसेवक जनतेच्या सेवेसाठी या नगर परिषदेमध्ये नेहमी तत्पर राहतील असा मी जनतेला विश्वास देतो. नक्कीच या ठिकाणी नवनिर्वाचित उपाध्यक्ष बच्चू उर्फ प्रमोद हरगोविंद वानरे आपल्या सोबत जुळलेले आहे. काय सांगाल नवनिर्वाचित उपाध्यक्ष या नात्याने आपण? आज चांदूर रेल्वे नगर परिषदेची उपाध्यक्षपदाची तसेच स्वीकृत सदस्याची निवड आपल्या नगर परिषदमध्ये झाले. मला भारतीय जनता पार्टीतर्फे आमचे आदरणीय नेते अरुणभाऊ अडसळ यांच्या आशीर्वादाने तसेच आमचे लाडके आमदार प्रतापदादा अडसळ आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या अक्काताई ज्या धामणगाव रेल्वे नगरीच्या नगराध्यक्ष आहे यांच्या आशीर्वादाने आणि आमचे सर्व सहकारी नगरसेवक यांच्या सर्व सहकार्याने आज मला इथे उपाध्यक्षपद मला मिळालं. त्याबद्दल मी सर्व आमच्या सहकारी बांधवाचे आणि आमच्या सर्व आदरणीय नेत्यांचे मी आभार मानतो. तसेच चांदूर रेल्वे शहराने आम्हाला आमचे बहुमत आम्हाला या नगर परिषदमध्ये प्राप्त करून दिलं आहे. आम्हाला 11 नगरसेवक इथे आमचे निवडून दिलेले आहे. येणाऱ्या काळात आम्ही चांदूर रेल्वे शहरातील सर्व नागरिकांचे जे काही इथे विकास कामं आम्हाला करायचे आहे ते आम्ही आदरणीय प्रतापदादा यांच्या निधीमधून आम्ही उपलब्ध करून चांदूर रेल्वे शहर सुजलाम सुफलाम करू. नक्कीच आपल्यासोबत गटनेता पप्पू उर्फ निलेश भालेराव, काय सांगा तुम्ही भाजपचे तुमच्या धुरा सांभाळायला लागणार आहे तुम्हाला येणाऱ्या कार्यकाळात, तुम्ही गटनेता आहे, काय सांगा? गटनेता या नात्याने पक्षाने मला जे मान सन्मान दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी यांचे आभार मानतो, आमच्या नेत्यांचे आभार मानतो. आणि महत्त्वाचे म्हणजे जर एकजुटीचा विषय आहे तर तो तुमच्या समोरच आहे की कोणीही कुठं न जाता एका मताने नेत्याने दिलेला आदेश, पक्षाने दिलेला आदेश हा मान्य करत माननीय बच्चूभाऊ यांना उपाध्यक्ष केलेले आहे. आणि समोरही सर्वजण एकजूट राहून प्रत्येक प्रभागात नेत्यांकडून फंडिंग घेऊन माननीय आमचे जे लाडके आमदार आहेत प्रतापदादा अडसळ यांनी जो आम्हाला मार्गदर्शन मिळेल, अक्काताईंचं मार्गदर्शन मिळेल, या मार्गदर्शनातून आम्ही प्रत्येक प्रभागात यशस्वीपणे आम्ही काम टाकू आणि काम पूर्णत्वास नेऊ, एवढेच मी या क्षणी बोलतो. तुम्ही या ठिकाणी एकीचं पड दाखवलेलं आहे. संपूर्ण भाजपाचे 11ही नगरसेवक सोबत राहिलेले आहे. कुठलाही दुजाभाव न करता तुम्ही बच्चूला उपाध्यक्ष बनवलेला, काय सांगा? एकदम आनंदाची भाव आहे. सगळे एक सोबत राहू, पूर्ण 5 वर्ष चांगला काम करू. दादाच्या आशीर्वादाने चांगलाच काम होणार आहे चांदुरात आणि एकदम चांगल्यात चांगला सुजलाम सुफलाम चांदूर करू. सगळे एकजुटीने राहू आणि सगळे मिळून एक सोबत काम करू. सगळे मिळून आम्ही एक परिवार म्हणून पूर्ण काम सांभाळू आणि आपल्या गावाचा विकास करू. नक्कीच या ठिकाणी संपूर्णपणे असा विकास होणार आहे अशी हमी सुद्धा या ठिकाणी भाजपच्या सदस्य आणि उपाध्यक्ष आणि गटनेता आणि इतर सर्वांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर बघत राहा एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रामध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.
भारतीय जनता पार्टीचा